कारण एवढी सर्वांची साथ आणि आजचा अधिक मासांचा महिना चालू आहे. अधिक मासामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलोय म्हणून आपण आपलं स्वतःचं भाग्य समजतो. मला वेळ फक्त 5च मिनिटाची दिली. 5 देशाला कसं जाऊन येता येईल बरं 5 मिनिटात, पण तरी मी येण्याचे प्रयत्न करीन, कारण तिथं जायला इमानच असते म्हणून फास्ट जाऊ आपण. माझं नाव सौ सीताबाई रामभाऊ मोहिते, राहणार सिंदी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. आज आपली सर्वांची योगायोगाची भेट आहे. निमित्त आपल्याला मधुसूदन महाराज असतील, आपल्या दिदी असतील, सर्व आमची टीम म्हणून आपण सर्वांची ओळख झालेली आहे. माझा एक सिंदी काळेगाव जालन्यामध्ये, तिथं एक छोटूसा कावळा प्रक्रिया उद्योग आहे. 1997 ला रोपवाटिकेचं प्रशिक्षण घेतलं, रोपवाटिका टाकली. 2003 ला आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. अवघ्या 200 रुपये भांडवलामध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केलेली आहे. आता आपण सर्वांना आवळा कॅन्डी खाल्ली, ज्यांनी खाल्ली त्यांनी खाल्ली, ज्याला नाही मिळाली त्यांना परत देईल मी. तर सुरुवात आवळा कॅन्डी पासून केली. आवळ्याचे 14 प्रोडक्ट आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग करते. आवळा कॅन्डी आहे, आवळा ज्यूस आहे, आवळा गुलाब गुलकंद आहे, हर्बल चहा आहे, मसाला चहा आहे. श्री भोलेश्वर नावानं हा प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. श्री अनुसाया फळ रोपवाटिका नावानं रोपवाटिका आहे. सीताराम कृषी पर्यटन केंद्र नावानं आमचं पर्यटन केंद्र आहे. आणि निसर्गरम्य नावाने हॉटेल आहे. असे आमचे 3-4 व्यवसाय आहे. लक्ष्मी बांबू विक्री खरेदी केंद्र सुद्धा आहे. लक्ष्मी माझ्या सुनबाईचं नाव आहे, सीताराम आमच्या दोघांचं नाव आहे, अनुसाबाई आमच्या सासूबाईचं नाव आहे, आणि सकाराम पाटील बहुउद्देशी सेवाभावी संस्था जी आहे हे माझ्या सासऱ्यांचं नाव आहे. म्हणून हा सर्व काम करीत असताना एक सर्वात आगळा वेगळा विषय जे शेंडगे साहेबांनी मला सांगितला की तुम्ही आमच्या सर्वांच्या समोर मांडा. तुमच्या पुढं बोलणे इतकी मी मोठी सुद्धा नाहीये, पण एक मला जेवढं अनुभव आले एवढे मी सांगायला सुद्धा कधीच कमी करीत नाही. कारण मी मराठवाड्याची शेतकरी संघटनेची व्यापारी महासंघटनेची मराठवाड्याचे जिल्हा अध्यक्षपद माझ्याकडे आहे. 15 वर्ष मी जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले ना, आता नेमकंच महाराष्ट्राचे मराठवाड्याचे अध्यक्ष झाले. पण हे सगळं काम करीत असताना एक मनापासून आनंद होतो की आपलं काम करीत असताना कामामध्ये काम काही मना राम राम ह्या पद्धतीनं भामचंद्र डोंगराचा विषय आमच्याकडे आला थोडक्यात. आणि खारीचा वाटा म्हणून आपण सर्वजण काम करतोय. सिंहाचा वाटा तर आपल्या मधुसूदन महाराजांचा आहे, पण आपण एक खारीचा वाटा म्हणून सर्वजण सोबत आहे. तर हे काम करीत असताना मला अक्षराची ओळख नाही. तुमच्या सगळ्यामध्ये कमी शिकलेली म्हणजे मीच असत. मी वर्गात जाऊन शिकलेच नाही. लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी मला सही करायला शिकवली. मला आजही फक्त सहीच येते, दुसरं काहीच येत नाही. पण ज्यावेळेस मी परदेशात गेले, ती कशी गेले ते तुम्हाला सांगणार आहे. कशासाठी गेले ते सांगायला एवढा वेळ नाही, कारण इतिहास आहे 22 वर्षाचा. फक्त कशी गेले ते सांगणार. ज्यावेळेस आवळा प्रक्रिया उद्योग टाकला त्यावेळेस 1 रुपयाची पॅकिंग केली. शाळेत मालिकला, बसमध्ये मालिकला, रेल्वेत मालिकला 200 रुपये सुरू केलेला उद्योग 1 रुपयाची पॅकिंग केली. आज रोजी केवढ्याचा आहे ते सांगणार नाही, कारण मी कधीच माझी स्वतःची उमर आणि स्वतःची उत्पन्न कधीच कोणाला सांगत नाही आणि सांगायचं सुद्धा नसतं. म्हणून हा उद्योग करीत असताना आगळा वेगळा अनुभव कसा आला ते सांगायचंय. 2003 ला जिजामाता सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. 2007 ला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आणि 2009 ला महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार मिळाला. असे एकूण आतापर्यंत दोघा पती पत्नीला मिळून 145 पुरस्कार मिळाले. हे माझे नसून आपले सर्वांचे आहे. पुरस्कारासाठी काम केलंच नाही, कामासाठी काम केलं, पुरस्कार मिळत गेले. त्याच्यातला सगळ्यात आगळा वेगळा मिळालेला पुरस्कार त्याच्याविषयी झालेला परदेशी दौरा त्याच्याबद्दल बोलणार. सगळ्यातला आगळा वेगळा पुरस्कार 2009 चा गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. त्याच्यामध्ये आमचा प्रस्ताव होता. त्यांचं पत्र आलं, आम्ही प्रस्ताव पाठवला. नंतर त्यांचा फोन आला की तुमचा प्रस्ताव सिलेक्ट झाला. मला नेमकंच महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता. मी म्हणलं असाच हा पुरस्कार मिळणार, हे जायचं आणि घेऊन यायचे. दोघं पती पत्नी पुण्याला आलो. त्याचा इंटरव्ह्यू पुण्याला होता. इंटरव्ह्यूला जेज होते
मला जेच कोणाला म्हणतात ते माहीत नव्हतं आणि इंटरव्ह्यू कशाला म्हणतात ते सुद्धा माहीत नव्हतं, कारण माझ्यासारखी मीच होती. कोटीवधी रुपयाच्या उलाढालीवाल्या महिला होत्या, AIP होत्या, इंडिकात आलेल्या होत्या. माझ्याकडे बघून त्या हसत होत्या. त्याला वाटत होतं ह्या महिलांना या इंटरव्ह्यूत कशाला भाग घ्यावा असं त्याला वाटत होतं, कारण माझं राणीमान पहिल्यापासून साधं हे डोक्यावरचा पदर, त्या सगळ्या आपसात बोलत होत्या. मला एक मैत्रीण नव्हती. मी एकटी चेअरवरती बसले. पहिला इंटरव्ह्यू संपला. दुसरा इंटरव्ह्यू आम्हाला प्रत्येक महिलाला 20-20 मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यामध्ये स्टेज मोकळं करून देण्यात आलं. त्याच्यात माझा 22 नंबर होता. मी स्टेजवरती गेले आणि आमच्या उद्योगाविषयी माहिती सांगितली, खाली उतरले. त्याच्यातल्या 50% महिला म्हणे मॅडम तुमचं अभिनंदन. म्हणलं काय झालं? म्हणजे आम्ही जरी कोटीवधी रुपयाचे उद्योग करीत असलो तर 2-2 महिने आमच्या फॅक्टरीतच जात नाही, कुठं काय चाललंय आम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही या इंटरव्ह्यूत नक्की पाहिल्या येतात. म्हणलं थँक्यू. 2 इंटरव्ह्यू संपले. तिसरा इंटरव्ह्यू टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चालू झाला. प्रत्येक महिला मला 3 मिनिटाचा वेळ होता. मला ते जज म्हणे तुम्ही 4 मिनिटं बोला. म्हणलं असं का, प्रत्येकाला 3 मिनिटं मला का 4 मिनिटं? म्हणलं तुमचे खूप अनुभवाचे बोले आम्हाला टीव्हीवर दाखायचे म्हणून 4 मिनिटं. म्हणलं ठीक आहे. 4 मिनिटाचा इंटरव्ह्यू द्यायला आणि त्याला विचारलं सर याचा निकाल. ते म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. 700 मध्ये 130 सिलेक्ट केले. 130 मध्ये सुवर्ण पदकसाठी 4 आणि रौप्य पदकसाठी 7 काढायचे. ज्यांचा नंबर येईल त्यांना रात्री 10 वाजता फोन येईल, ज्यांचा नंबर येणार नाही त्यांना फोन बी येणार नाही. आम्ही पती पत्नीला ठरवलं आपण घरी गेलोच आणि आलाच नंबर तर पुण्याला यावं लागलं. आजचे दिवस पुण्यालाच थांबू. रात्रीला 10 वाजता मिस्टरच्या मोबाईलवरती फोन आला, गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून ग्रामीण भागातून तुमचा उद्योग पहिला आला. 1 तोळ्याचं सुवर्ण पदक अलका याज्ञिक गायकांच्या हस्ते बक्षीस मिळालं आणि थायलंडचं तिकीट मिळालं. मला थायलंड कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. तिकीट द्यायला सांगितलं, ताई 10 दिवसाच्या आत पासपोर्ट बनवला तर तुमचा परदेशी दौरा होईल, नाही तर तुमचं तिकीट कॅन्सल करण्यात येईल. पासपोर्ट बनायचा म्हणजे शाळेची TC जन्मतारीख लागते. माझं माहेर ताड हातगाव आहे अंबड तालुक्यामध्ये. माझे मिस्टर म्हणले मी तुझ्या माहेरी जाऊन बघतो. म्हणलं मी शाळेत गेलेलं नाही. ते म्हणले मी जाऊन तर बघतो. त्या वर्षांचं दप्तर काढलं, शाळेत बघितलं माझं नावच टाकलेलं नव्हतं. जन्म आणि मृत्यूच्या नोंद आधारित ग्रामपंचायतमधून जन्मतारीख लिहून आणली. सगळे कागदपत्र जमा करण्यात 5 ते 7 दिवस निघून गेले. पुण्याच्या एका मैत्रिणीला सांगितलं कलेक्टर साहेबाच्या कोठ्यातून अर्जंटची सोय आहे, कलेक्टर साहेबाला भेटा. त्यावेळेस आम्हाला शिंदे साहेब कलेक्टर होते. कलेक्टर साहेबाकडे गेले. पहिली आवळा कॅन्डीची टेस्ट दिली, मग सगळा इतिहास सांगितला. ते म्हणले ताई एवढं सुंदर काम करतात तुम्ही, 15 मिनिटात शिफारस पत्र लिहून दिलं. त्यांचं शिफारस पत्र घेतलं, नागपूरला गेले. आपल्याला पासपोर्ट मिळण्याची शाखा नागपूर होती. नागपूरला गेल्यानंतर इकडे सर होते, इकडे मॅडम होत्या. 2 मिनिटं विचार केला. महिला असल्यामुळे महिलांकडेच गेले. सगळा इतिहास सांगितला. त्या ताई ऐकत नव्हत्या. शासकीय प्रोसिजर प्रमाणे पासपोर्ट बनायचं म्हणजे 45 दिवस लागतात. कलेक्टर साहेबाच्या शिफारस पत्रांना पासपोर्ट बनायचं म्हणजे कमीत कमी 5 दिवस लागतात. म्हणलं ताई प्रयत्न केले तर काय होतंय मला चांगलं माहिती आहे. प्रयत्न केले तर वाळूच्या कानातून तेल गळतंय. बघा काय प्रयत्न करता येतील ते करा. एवढं बोलल्यानंतर त्या म्हणे ताई तुम्ही एवढंच बोलता तिथं 5 वाजेपर्यंत बाहेर जाऊन बसा, बघते काय करायचं. 5 वाजेपर्यंत बाहेर येऊन बसले. पुन्हा 5:15ला जाऊन उभा राहिले. त्या म्हणल्या अजून इथंच का? म्हणलं ते द्या ना ताई पासपोर्ट बनवून. 5:30 ते 5:45 वाजता ताईंनी पासपोर्ट बनवून हातात दिला. पासपोर्ट घेतला आणि पुण्याला गेले. पासपोर्ट मिळाला आणि परदेशी दौरा केसरी मार्फत झाला. 1 तोळ्याचं सुवर्ण पदक केसरी मार्फत मिळाला आणि माझा परदेशी दौरा झाला. परदेशात जायचं म्हणजे ड्रेस घालावा लागतात. माझ्या सासऱ्याला माझा डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर चालला नाही, तू ड्रेस घालणार का? 10 दिवस माझ्या सासऱ्यांनी परवानगीच दिली नाही. सासऱ्यांनी परवानगी दिली पण म्हणले इथून ड्रेस घालून जायचे नाही, तिकडे आणलेले फोटो कोणाला दाखायचे. म्हणलं मान्य. तिथे गेल्यानंतर त्यांनी इन्शुरन्स उतरलं. रस्त्याने जाताना मला विचारलं ताई तुम्ही परदेशात जाणार आहे आणि रस्त्याने इमानाचं काही झालं, तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या बॉडीचं काय करायचं? 2 मिनिटं विचार केला. म्हणलं जिथं काय होईल तिथंच टाकून द्या. म्हणजे का बरं घरच्याला कंटाळे वाटतं? म्हणलं कंटाळे तर मुळात नाही, पण चांगलं काम करता आणि मरण आलं तर आनंद खूप आहे. 50 वर्षे जगले तरी एक दिवस मरणारे, मरावे पण कीर्तिरूपी उरावे असं म्हणून इन्शुरन्स उतरलं, परत आले. रस्त्याने येताना मिस्टरला म्हणलं खरंच काय होईल का? परदेशात जाण्याची संधी जरी मला उद्योगामार्फत मिळाली असेल तर पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरला जाते. मी म्हणायची मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही,
मला तुम्ही परदेशात कशाला पाठवतात? पण ते मला म्हणायचे तुला बोलता चांगलं आहे, तू बोलत बोलत जाशील आणि बोलत बोलत येशील, काही अडचण येणार नाही. असं म्हणून मी परदेशात गेले. ठराविक व्यक्ती मला जालन्यापर्यंत वाटा लावायला आले, काही व्यक्ती पुण्यापर्यंत आले, कारण आम्ही परदेशात जायची तारीख ती यायची तारीख सांगितली होती. कारण काय असतं, आपण स्वतः किती ठाम असलो, एखाद्या आजीबाई येतात, आपल्या तोंडावून हात फिरवतात आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. म्हणून जाताना रडत गेल्यापेक्षा आल्यानंतर काहीतरी हसत सांगता येईल म्हणून ठराविक व्यक्तीला जायची तारीख सांगितली. माझे मिस्टर पुण्यापर्यंत आले. पुण्यावरून 3 बायका होत्या, एक नांदेडच्या ताई होत्या. प्रश्न विचारला, त्या घरीच थांबल्या इन्शुरन्ससाठी. आणि फिरी फक्त 3च होतो. पैसे भरून 300 बायका होत्या पुण्यावरून. सगळ्या बायकांना माहित होतं सीताताईला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीतरी कर्तबदारी केली आणि आपल्या संगत फिरी येऊ राहिले. म्हणून सगळ्या बायकांची नजर माझ्याकडे बघण्याची वेगळीच होती. मी इमानानं गेल्यानंतर तिथं आम्हाला फिरायला बस होत्या. मी बसमध्ये आवळा कॅन्डी कशी बनायची ती सगळ्या बायकाला सांगितली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले, माझा पासपोर्ट चेक केला. त्या एकटीने फॉर्म दिला आणि मला सांगितलं मॅडम हे फॉर्म भरून द्या. मी म्हणलं प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटलं मला इंग्रजी येत नाही. तुम्हाला सगळ्याला इंग्रजी येते, पण तुमच्या आजूबाजूला जर कोणाला येत नसेल तर तिला कधीच म्हणू नका तुला हे येत नाही. कारण जे आपल्याला येत नसतं ते कोणाला तरी खूप चांगलं येत असतं. काहीच नाही. त्या व्यक्तीने फॉर्म दिला, मला सांगितलं मॅडम हे फॉर्म भरून द्या. मला प्लीज सर मला येत नाही. त्याला वाटलं मला इंग्रजी येत नाही. त्या व्यक्तीने फॉर्म भरला, मी सही केली. आज मी सर्वांना ठामपणे सांगते, 3 शब्द इंग्रजी बोला आणि कुठल्या देशाला जाऊन या. ते 3 शब्द कुठले तर थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग. मी या 3च शब्दावर 3 देशाचा दौरा करून परत आले, काही अडचण आली नाही. परदेशात गेल्यानंतर मी पॅराशूटनं आकाशात जाऊन आले, समुद्रातली अंतरबुडी करून आले. मी तिथं मराठीमध्ये लेक्चर दिलं, गाईडनं सगळं इंग्रजीमध्ये सांगितलं. सोबत गाईड होत्या, जिथं काही नवीन असेल तिथं मी सगळं गाईडला विचारायची. कारण मला माहित होतं माझ्या सोबतचे 300 बायकाला माहिती मला लिहिता वाचताच येत नाही. आपण घर दार संसार सगळं सोडून 9 दिवस बाहेर आलेलो आहे, काहीतरी अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे. तर आपण अभ्यासच केला पाहिजे. आता आज आपण सर्व 300-400 किलोमीटरवरून कुठं आलो, भामचंद्र डोंगराचा अभ्यास करायलाच आलो ना. मग आपण इथला अभ्यास करूनच परत गेलं पाहिजे की इथं काय केल्यानं काय होईल, कुंकून गेल्यानं काय. आता जसं जाधव साहेबांनी आपल्याला सांगितलं की कोण्या मार्गाने गेल्यानं कसं जमन, असं आपण सर्वांचे डोके सगळ्यांनी चालवले पाहिजे. तसं मी तिथं डोकं चालवलं माझं. मी तिथं सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केला. ज्यावेळेस समुद्रामध्ये जायचंय, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे समुद्रात अंतरबुडी करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लावतात, आपल्या दोन्ही हातात मुरमुरे देतात आणि आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे स्पष्ट समुद्रात ढकलून देतात. 500 फूट तळात गेल्यानंतर ते आपल्याला वरतीच सांगतात 500 फूट तळात गेलं तर एक मासा 2-2 क्विंटलचा आहे. मासा दिसला की हातातले मुरमुरे सोडून द्या. सोडून द्या म्हणण्याच्या ऐवजी मासा दिसला की मुरमुरे आपोआप सुटून जाते. सोडून द्यायची काही गरज पडत नाही. म्हणून नारी नारी काय कहते हो, नारी रतन की खान है, इस नारी का अपमान न करना, हे सावित्री का प्रमाण है. हे सावित्री का प्रमाण है. बोलण्याजोगं खूप काही आहे, पण आमचे शेंडगे दादा असतील सर्व टीम, कारण इथं नाव घेणं इतकं शक्य नाही. प्रत्येकाचं काम खूप महान आहे. प्रत्येकाचं काम एवढं महान आहे की आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण काम करीत असतं. माझ्या जिजाऊच्या लेकी सर्वजण इथं बसलेल्या आहेत. यांचं सुद्धा सर्वांना खूप खूप मोठं काम आहे. म्हणून आपल्याला मी महाराष्ट्रभर व्याख्यान देते. माझ्या उद्योगावरती आमच्या दोघा पती पत्नीवरती 7 मुलांची PhD झाली. मी माझं स्वतःचं असं भाग्य समजते की मला पहिल्या वर्गात जरी जाता आलं नाही तरी माझ्या उद्योगावरती माझ्या स्वतःवरती 7 मुलांना PhD केली. विद्यापीठाच्या आमच्याकडे जे व्हिजिट येतात, BSc अग्रीवाले मुलं असतील, इंजिनिअरिंगचे मुलं असतील, त्या मुलांच्या महाराष्ट्रभरातून विद्यापीठातून आमच्या उद्योग बघायला व्हिजिट येते. त्या मुलांना एक सही दिल्यानंतर 4 मार्क मिळतात. माझ्या एका सहीचे त्यांना 4 मार्क मिळतात आणि मला फक्त सहीच येते, त्याच्या पुढं काहीच येत नाही. म्हणून मी माझं खूप भाग्य समजते. आणि आपल्याला सुद्धा एक कळकळीची विनंती आहे की आपल्या हातामध्ये हा खारीचा वाटा सर्वांना मिळालेला आहे. याचं किती संधीचं सोनं करायचं हे प्रत्येकाने ठरायचं. कारण कोरोनासारख्या महामारीमध्ये रती महारथी मेले, पैशाचे पोते उशाला घेऊन मेले, काहीच करता आलं नाही. पण आपला जिवंत राहण्यात नंबर लागला, किती भाग्यवान म्हणा.
म्हणून आपल्या सर्वांच्या श्वासामध्ये, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भामचंद्र डोंगर असला पाहिजे आणि आपली संत भूमी असली पाहिजे. कारण ही भूमी टोकारण्याचं काम, मी एक मागे व्हिडिओ बनवला होता, तो फार व्हायरल पण झालता आणि मला भरपूर फोन आले की ताई तुम्ही हा व्हिडिओ बनवला. आता जसं ताई बोलल्या, अगोदर एक महाराज सुद्धा बोलून गेले की 50,000, 51,000, 1,00,000 सुपारी घेतात. महाराजांनी सुद्धा मुलाखती सुद्धा सांगितलं की मी ह्या मार्गाने गेलो तर 8 दिवसात ती भामचंद्र डोंगर जिंकल्या जाईल, पण त्याला अर्थ नाहीये. मग आपली अस्मिता, आपली जी ममता म्हणता येईल, आपली जे आदर म्हणता येईल संतांसाठी, तो कुठं राहील? तर त्या व्हिडिओविषयी मला इतक्या धमक्या सुद्धा आल्या, फोन सुद्धा आला की ताई तुम्ही हा व्हिडिओ द्याला तुमचे स्वतःचे पैसे दिले का? हा लोक मला बोलले. मी त्यांना एकच वाक्यात सांगितलं की माझे स्वतःचे पैसे मी दिलेच नाही, पण माझ्या गावातल्या शेतकऱ्यांनी घाम गाळून 1-1 रुपया जमा करून वर्गणीचे पैसे तुम्हाला दिलेले आहेत, माझे नाहीचे. आणि जेही फोन केला त्यांना, आमच्या साहेबाला फोन आला, मी त्यांना सांगितलं की जे तुम्हाला बोलतात त्याला माझ्याकडे द्या, की बाबा तू घेतले नाही, तू कशासाठी प्रश्न विचारतो, किंवा तू घेतले असतील. मग जेही मला फोन केला त्यांना स्पष्ट विचारलं की तुम्ही घेतले का? मी नाही घेत म्हणे. मग तुम्ही नाही घेत तर तुम्ही कशाला उघड घ्या? तुम्ही घेत नाही तर तुम्ही चला तिथं आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला आमच्या ह्या लढ्यात घ्यायला सुद्धा तयार आहे. म्हणून न कोणाला घाबरता एकीचं बळ मिळतंय फळ, अशा पद्धतीने आपल्याला भामचंद्र डोंगरासाठी काम करणं फार गरजेचं आहे. आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आमचे इथले सोडगे दादा असतील, असे सर्व टीम नाव घेणं, इतके रती महारथी याच्यामध्ये काम करतात. म्हणून आपल्याला सुद्धा कळकळीची विनंती राहील, ज्यांच्यापेक्षा मोठी असेल त्यांची छोटी बहीण म्हणून, ज्यांच्यापेक्षा छोटी असेल त्याची मोठी बहीण म्हणून माझा हा शब्द स्वीकार. आपल्या माधवताई असतील, माधवताईचे फार मोठा याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा म्हणता येईल. महाराज असतील, माधवताई असतील, यांचा फार मोठा वाटा आहे. पण कसं असतं, आता मग बोलता बोलता जाधव साहेब जसं म्हणले की आम्ही तुमच्या सोबत आहे. बरेच जण काय म्हणतात, बाबा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. पाठीमागाल त्याचा काय भरोसा आहे? पाठीमागच कपडे घेऊन पळून गेले तर? म्हणून माग नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून काम करायचे आपल्याला. एक हाक मारली तर सर्वांना सोबत यायचं. 5 मिनिटाचा वेळ द्यायचा, माझे 15 मिनिटं झालेले आहेत. म्हणून येळेचं भान म्हणून मी इथंच थांबते. आम्ही दोघं पती पत्नी कधी बी 5 देश सांगा ना तुमचे. हा, इस्रायलला गेलते, थायलंडला गेलते, मलेशियाला गेलते आणि 3च देशाला गेले. 5 नाही, 2 आमचे सांगितले. ते बहुतेक त्यांनी ऍडव्हान्स मध्ये सांगितले असतील, पुढचे जायचे असतील एखादे. म्हणून आपण कशाला म्हणायचं नाही म्हणून, सनी एखाद दिवस येऊ येणार असले तर नाही कशाला म्हणायचं त्या शब्दाला. म्हणून 3च देशाला जाऊन आले. 5 सांगितले त्यांना. येत्या काळामध्ये दोघं जोडीने जाऊ. पहिल्याने एकटीच गेलेले, कारण यांना आश्वासन दिलेलं आहे ना. राज्यपाल पुरस्कार मिळालेला अनुभव सांगा ना, फॉरेनचे अनुभव. फॉरेनचे अनुभव असे आहेत की आता ताई जे बोलल्या अगोदर राज्यपाल पुरस्कार, मी तर आपल्या भामचंद्र डोंगराच्या कामाला लागले त्यावेळेस एकदा मुलाखती सुद्धा सांगितलं होतं की मला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला.